नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अन्नदान. अन्नदानाचे महत्त्व काय आहे ते आज आपण पाहूया. जे अन्नदान करतात ना, अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळे राजा, रती, देवा, स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. अन्नदान हे जसे दान आहे, जेथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येतोय, तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच दान नाही. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही. म्हणून दान तात्काळ करावं. यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावं. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही, ते नित्य वाढतच असते. जसं विहिरीतील पाणी काढल्यानंतर अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो, तसंच अन्नदानासाठी जर आपण पैसे दिले तर आपले पैसे सतत वाढत राहतात. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वीही नव्हते, पुढेही नसेल. अन्नामुळे शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारे आपले प्राण टिकून राहतात. म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा आहे. न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1/10 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा, असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. अन्नदाता परमात्मा आहे, ज्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, त्याचे नाव आहे सात्विक आहार होय. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादा दाता असतो किंवा नसतो. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. म्हणून सगळ्यांनी अन्नदान हे केलंच पाहिजे. भुकेलेल्या अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात आपल्याला उपयोगी पडतात. श्री स्वामी समर्थ.